हॅलो यूट्यूबकर, आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो। हो, आज की नाही मी लोणचं करून दाखवणार आहे। कशाचं माहितीये का तुम्हाला? माहितीये बाजारात आज खूपच ओली हळद, आंबे हळद आलेली आहे, तर त्या हळदीचं लोणचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहूया। हळदीच्या लोणच्याला हे बघा, ही ओली हळद म्हणजे आंबे हळद। ही बघा, आंबे हळद कशी ओळखायची? हे बघा, लालसर भाग आहे ही आंबे हळद आणि ही साधी हळद। ह्या दोन्ही हळद आहे, ही साधी हळद आहे, ही आंबे हळद आहे। यांचं मी लोणचं करून दाखवणार आहे। त्याला लागणारं हा केप्र कैरीचा मसाला घेतलाय। हळद थोडीच घ्यायची आहे, कारण हळदीचंच लोणचं आहे म्हणून हळद थोडी घ्यायची आहे। आणि राई आणि मेथी हे मी नुसतंच वाटून, भाजलेलं नाही, नुसतंच वाटून घेतलेलं आहे। लिंबाचा रस, हिंग, मीठ आणि तेल एवढ्या आपल्याला वस्तू लागणार। हे बघा, आता मिक्स करून दाखवते। आधी ही ओली आंबे हळद घ्यायची आणि धुवून स्वच्छ त्याची सालं काढून बारीक केली आहे। आणि ही साधी हळद, दोन्ही मिक्स करायचं। त्यावर हा केप्रचा मसाला कैरीचा तो घालायचा। हळद थोडी घालायची आणि मीठ जरा जास्त लागतं, मीठ घालायचं आणि हे मिक्स करायचं। आणि नंतर मी तुम्हाला फोडणी करून दाखवते। तेल घालून घेऊया। तेल जरा जास्त लागतं आणि नंतर पण गरम बरणीत भरल्यानंतर पण तेल गरम करून थोडं थंड करून टाकलं तरी हरकत नाही। ह्याच्यात थोडं ते गरम झालं। हे बघा, तेल गरम झालंय। हे जे मी वाटलं होतं ना, राई आणि मेथी, ते टाकायचं। जरा गॅस बंद करून टाकला। त्याच्यातच हिंग घालायचा आणि हे सगळं ह्या लोणच्यात घालायचं। आपल्याला तेल हवं असेल तर नंतर आपण परत एकदा गरम करून घालू शकतो। थोडं थंड करायचं गरम करून आणि मग घालू शकतो। ह्यातच हा लिंबाचा रस घालायचा। आपलं लोणचं तयार। आता मी तुम्हाला बरणीत भरून दाखवते। much later. थंड झालंय मी हे, आणि थंड झाल्यावरच बरणीत भरा। हे बराच वेळ मी ठेवलं होतं, चांगलं थंड झालंय। आणि आता हे लोणचं मी बरणीत भरते। माझ्या दोन्ही सुनांना, मुलांना आणि सुनांच्या मैत्रिणींना सुद्धा हे लोणचं फार आवडतं। आता बघा, दोघी जणी येणार आहेत, घेऊन जाणार आहे लोणचं, म्हणून थोडंसंच बरणीत भरते, बाकीच्या बरणीत भरते आणि आता मैत्रिणींना देते। पाहिलात ना व्हिडिओ पहिल्यापासून? घरी करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा कसं झालंय ते, आणि जरूर करून बघा हा। आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। बाय।